अवैध पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त. गोळीबार प्रकरणी एक जण अटकेत. वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध शस्त्र साठ्यावर कारवाई करत वाळूज पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. पोलीस निरीक्षक शिवशरण पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय शितोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून गोळीबाराच्या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सरोज स्कूल शेजारी पेडगाव, छत्रपती संभाजीनगर येथील अक्षर शाफी सय्यद वय वर्ष 40 यांनी कोणतीही परवानगी नसताना जवळ बाळगलेले पिस्तूल आणि त्यामध्ये जिवंत काडतूस ठेवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली आणि यावेळी संशयिताने महेश यादव याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात महेश यादव यांच्या उजव्या पायाच्या मांडीस गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर जखमी महेश यादव यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संशयित अक्षर शाफी सय्यद यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे असा सुमारे 33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेले पिस्तूल आणि काडतुसे सील करून त्यावर पोलिसांचे आणि पंचांचे सहीचे लेबल लावण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109, 212 सह कलम 3, 25, 5, 27, 25, 9, भारतीय हत्यार कायदा तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवशरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय शितोळे, वाळूज पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले आहे. पुढील तपास वाळूज पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. यामध्ये काही मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तसेच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.